कोल्हापुरातील प्रसिद्ध केशवराव भोसले नाट्यगृहाचं पुनरुज्जीवन होण्यासाठी आता प्रयत्न अजूनही सुरू झालेले नाहीयेत। कोल्हापुरातील कलाकार आणि नाट्यप्रेमी यासाठी आता चिंतेमध्ये सापडलेले आहेत। केशवराव भोसले नाट्यगृहाचं पुनरुज्जीवन जे आहे ते आता करण्यामध्ये अजून सुद्धा कोणत्याच प्रकारची पावलं उचलली जात नाहीयेत। दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा आता या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली। त्यामुळे आता सरकारकडून आता या संदर्भामध्ये काय काय पावलं उचलली जातात, याचं पुनरुज्जीवन कसं होतं हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपण ही पाहतोय काही वेळापूर्वीचे दृश्य। मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा या नाट्यगृहाची पाहणी केली। या नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर आता कशा संदर्भामध्ये याची डागडुजी केली जाते, कशा पद्धतीने याचं पुनरुज्जीवन केलं जातं हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केशवराव भोसले नाट्यगृह जवळपास 1 वर्ष झालं, सध्या नेमकी काय? नमस्कार, मी रंगकर्मी रोहन सुनील घोरपडे। 8 ऑगस्ट 2024 रोजी हे नाट्यगृह जळिताच्या भक्षस्थानी पडलं। त्यानंतर नाट्यगृहाचा ढाचा आहे तसा जरी राहिला असला तरी आतून इंटिरियर, त्यानंतर ह्याचं छत हे पूर्णतः निकामी झालं आणि ते खाली पडलं, कोसळलं होतं। आता 1 वर्षानंतर हेरिटेजच्या माहितीनुसार आणि त्यांच्या मेजरमेंटनुसार याचं छताचं काम 80% पूर्ण झालेलं आहे। त्याचनुसार मेकअप रूमचं रिनोव्हेशनचं आतलं सगळं कंप्लीट झालं, बऱ्यापैकी म्हणजे साधारणतः 80% कंप्लीट झालेलं आहे। गॅलरीचे बार जे एक्सपांड झाले होते आगीमुळे ते नवीन बसवलेले आहेत आणि कैच्यांचं काम पूर्णपणे छताच्या कंप्लीट झालेलं आहे। तर लवकरच हे स्टेजचं सुद्धा काम कंप्लीट होईल हे प्रशासन आम्हाला सांगतंय, पण साधारणतः वर्षभरात हे काम कंप्लीट होणं म्हणजे पूर्णपणे हे होऊन याचं उद्घाटन होणं हे आम्हा रंगकर्मींना गरजेचं होतं। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूयात। गेल्या 1 वर्षापूर्वी कोल्हापुरातील ऐतिहासिक असलेले संगीत सूर्य केशवराव भोसले या नाट्यगृहाला अग्नितांडवानं आग लागली आणि त्याचप्रमाणे त्या आगीमध्ये केशवराव सूर्य नाट्यगृह हे भस्मसात झाले। परंतु 1 वर्षापासून ह्या केशवराव भोसले नाट्यगृहाचा पाठपुरावा करण्यात महापालिका कुठेही कमी पडली नाही। सरकार असेल सर्व ठिकाणी मदत घेत आज केशवराव भोसले पुन्हा एकदा नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे। आपल्याबरोबर ह्या केशवराव भोसलेचे अधिकारी आहेत आणि महापालिकेचे अधिकारी काय सांगाल की 1 वर्षापासून ह्या केशवराव भोसले व्यवस्थित करण्यात चालू आहे, आता कुठल्या टप्प्यात आहे? शासनाच्या मूलभूत सेवा सुविधा योजनेमध्ये 25.10 कोटी इतका निधी महानगरपालिकेला तात्काळ उपलब्ध करून दिलेला आहे। त्या निधीमधून एकूण 4 टप्प्यामध्ये तो निधी आम्ही विभागून त्याप्रमाणे कामकाज सुरू केलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या ह्या कामाला विलंब होते असं वाटते का? प्रथम टप्प्यात जे कमकुवत झालेलं बांधकाम होतं ते काढून घेण्यात आलं, त्याचा मालमा वगैरे या परिसरातच होता, त्यामुळे थोडासा कामाला विलंब झाला। परंतु ही हेरिटेज बिल्डिंग आहे, यामध्ये हेरिटेज कमिटीची मान्यता घेऊन त्यांच्या अंतर्भूत झालेल्या सूचनांची अंमलबजावणी करून तसंच या ठिकाणी रंगकर्मी नाट्यकर्मी यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीनं ह्या सर्व घटकांची चर्चा करून आता नव्यानं जी पुनर्बांधणी करत आहे त्यात सर्व गोष्टी अंतर्भूत करून आम्ही काम करत असल्यामुळे थोडा विलंब झाला आहे।